गुड आफ्टरनून सर्वांना। आज माझ्या जेवणात काय आहे बघूया। टुडेज लंच। तर इथं मी केलेली आहे मेथीची भाजी। सुरुवातीला घेऊया सॅलेड आणि हे आहेत टोमॅटो, आणि इथं केलेली आहे मी बघा मेथीची भाजी। मेथीची भाजी घेतलेली आहे इथं, आणि इथं बघा तळणीच्या मिरच्या एकच घेते। ही एक तळणीची मिरची घेतलेली आहे, त्या माझ्या विहीणबाईंनी मला दिलेत। तिखट आवडते तर तुम्हाला सांगितलं मी रिझन, तिखट आवडलं तरी पचवायची शक्ती नाही आहे। आणि इथं केलेला आहे मी टोमॅटोचा सार, बघा बघू शकता। हा टोमॅटोचा सार केला आज। डाळ डाळ खाऊन कंटाळा येतो म्हणून कधी मधी चेंज। कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, जिरं, मोहरी, हिंग सगळी फोडणी घालून हा टोमॅटोचा सार केलेला आहे। आणि इथं मी केलेला आहे हा बघा पनीर पराठा। पनीर पराठा केलेला आहे आणि तूप घालून खमंग भाजलेला आहे। पनीरमध्ये प्रोटीन असते म्हणतात, पण हे आता दुकानचं प्रोटीन आहे। त्याच्यामध्ये कितपत प्रोटीन आहे आणि ते कितपत घातक आहे देव जाणे। पण ते डेअरीचं पनीर आहे, पॅक पनीर नाही आहे। तरी पण घरासारखं शुद्ध नसतेच ते, पण शाकाहारी लोकांना पनीर पण हे प्रोटीनचं एकदम चांगलं हे आहे, जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत आता, आणि आम्ही पण खात नाही श्रावणात, पण त्यांच्यासाठी पनीर काय आहे उत्तम प्रोटीन आपल्याला शरीरामध्ये भरून येण्यासाठी जे लागते ते सगळं त्या पनीरमध्ये आहे। आणि इथं आहे दही, हे पराठ्याबरोबर पण होते आणि दही खायची मला सवय आहे। हे बघा घट्ट दही लागलेलं आहे आज, कित्येक दिवसांनी असं घट्ट लागलेलं आहे दही। तर असं आहे हे आजचं माझं जेवण। बघा इथं टोमॅटो सार, दही, सॅलेड, मिरची, मेथीची भाजी, पनीर पराठा आणि भात। या तुम्ही पण जेवायला, आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।